उद्घाटनापासूनच सतत वादात असलेल्या समृद्धी महामार्गावरील ढिसाळ कारभार आता समोर आलाय। अमरावती जिल्ह्यामधील लोहगाव पुलावरती जीवघेणा खड्डा पडलाय। हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महामार्गावरती भगदाड पडल्यानं कामगार व कामावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। मी सध्या उभा आहे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील या एका गावाजवळ। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काल सकाळी या ठिकाणी एका पुलाजवळ मोठं या ठिकाणी भगदाड या ठिकाणी पडलेलं होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं। सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी युद्ध पातळीवर जे आहे जे काम दुरुस्तीचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काल सकाळी या ठिकाणी खड्डा पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली याचा मलमा खाली पडलेला होता। काही शेतकऱ्यांच्या या ठिकाणी निदर्शनात आल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवली होती आणि साधारणतः जर पाहायला गेलं तर आपण 4 लेन या ठिकाणी आहे आणि 4 पैकी 2 लेन सध्या या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे। 2 लेन या ठिकाणी सुरू आहे। मात्र जर पाहायला गेलं तर सकाळपासून युद्ध पातळीवर जे आहे जे खड्डा दुरुस्तीचं काम आहे पूर्णपणे सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी या कामाचं भूमिपूजन केला होता आणि संपूर्ण जो महामार्ग आहे वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता। मात्र वर्षभरापूर्वीच पुन्हा एकदा या रस्त्याची डागडुजी करण्याची वेळ या ठिकाणी आली आहे। त्यामुळे कामाचा दर्जा जो आहे पूर्णपणे निकृष्ट असल्याचा जो आरोप आहे वाहन चालकांनी आणि राजकारणी केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आहे जो समृद्धी महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे आता नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। समृद्धी मार्ग हा महाराष्ट्रासाठी केवळ समृद्धीचा नव्हे तर प्रतिष्ठेचा मार्ग आहे आणि या मार्गावरती जर का कुठच्या त्रुटी राहिल्या असतील, एवढा मोठा एक्सप्रेसवे आहे, मोठा मार्ग आहे, खरं तर त्याची स्तुती करायला पाहिजे। जर का कुठे उणीव राहिली असेल तर ती चर्चेतून आपल्याला ती उणीव दूर करायला पाहिजे। परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं योग्य नाही। शेवटी राज्याचा विकास हा प्राधान्यक्रमावर असायला पाहिजे। खड्डे का पडले आहेत, पडला आहे का, त्यातून नक्की काय घडलेलं आहे, त्याच्यात कुठच्या प्रकारचं माल प्रॅक्टिस झाली आहे का, या संदर्भात निश्चितपणे जर का चूक कुठे झाली असेल तर चौकशी करण्यात येऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।